नमस्कार. आपणा सर्वांचे अवधूत रिसर्च युट्यूब चॅनलवर आजचे पंचांग या भागात पुन्हा एकदा स्वागत. जे प्रथम हा भाग बघत असतील त्यांनी कृपया अवधूत रिसर्च युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करावे. आज ज्यांचा वाढदिवस आहे त्यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. आज ज्यांचा लग्नाचा वाढदिवस आहे त्यांना देखील सर्वांना लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. तसेच आपणा सर्वांचा आजचा दिवस चांगला जाओ. एक सुविचार: उत्तम दिवस आठवणी देतात, चांगले दिवस आनंद देतात, वाईट दिवस अनुभव देतात आणि खूप काही शिकवून जातात. रंग प्रेमाचा, रंग स्नेहाचा, रंग नात्याचा, रंग बंधाचा, रंग हर्षाचा, रंग उत्सवाचा, रंगपंचमीच्या हार्दिक शुभेच्छा. होळीच्या 5व्या दिवशी तिथीनुसार रंगपंचमी ही साजरी केली जाते. द्वापर युगात गोकुळात बालकुमार कृष्ण आपल्या गोपाळ सवंगड्यांवर पिचकारीने रंगीत पाणी उडवीत असे व उन्हाची तलखी कमी करत असे. तीच प्रथा आजही रंगपंचमीच्या रूपाने चालू आहे. मध्ययुगात संस्थानिक राजे हे होळी आणि रंगपंचमी सण साजरा करीत असत. राधा आणि कृष्ण यांनी या दिवशी एकत्र रंग खेळण्याचा आनंद घेतला अशी धारणा आहे. राष्ट्रीय पेन्सिल दिवस दिन, नॅशनल पेन्सिल डे. टोकदार पेन्सिलने येई अक्षर छान, सुंदर होते मग आपुले लिखाण. राष्ट्रीय पेन्सिल दिवस 30 मार्च 1858. अमेरिकन शास्त्रज्ञ हॉफमन लिनमन यांना रबर टिप पेन्सिल बनविण्याचे पेटंट मिळाले. बऱ्याच युरोपियन देशांमध्ये याला फ्री पेन्सिल डे देखील म्हटले जाते, कारण या दिवशी पेन्सिल विनामूल्य वितरित केल्या जातात. जागतिक इडली दिन. सर्व इडली प्रेमींना हार्दिक शुभेच्छा. वर्ल्ड इडली डे. जगभरात 30 मार्च हा जागतिक इडली दिन म्हणून देखील साजरा केला जातो. सकाळच्या नाश्त्यासाठी म्हणून प्रसिद्ध असलेल्या इडलीला देखील मोठा इतिहास आहे. साधारणपणे इसवी सन 800 ते 1200 या काळात इडली या पदार्थाचा उल्लेख वेगवेगळ्या ग्रंथांमध्ये दिसून येतो. भारतात कुठल्याही भागातल्या लोकांना सकाळच्या सोपा आणि उत्कृष्ट न्याहारीचा प्रकार म्हटल्यास इडलीचे नाव डोळ्यासमोर येते. पंचांग म्हणजे काय? श्री मारुती स्तोत्राचे फायदे. आज शनिवार, हनुमंताचा दिवस. माझा श्री मारुती स्तोत्राचे फायदे हा व्हिडिओ आपण अवश्य बघावा, त्यातून आपल्याला फायदे होतील. पंचांग म्हणजे काय? वार, तिथी, नक्षत्र, योग आणि करण या 5 मुख्य अंगांविषयी व इतर अनेक आवश्यक गोष्टींची माहिती. तिथी म्हणजे क्रांतिवृत्तावरील सूर्याच्या भ्रमणाचे 30 समान भाग केले तर त्या भागाला तिथी असे म्हणतात. नक्षत्र, एक नक्षत्र हे 800 कलाचे असते. योग, रविचंद्राच्या अंशकलाची बेरीज 800 कला झाली की एक योग होतो. करण म्हणजे तिथीचा अर्धा भाग. एक तिथी 2 करण होतात. शुभ वेळ ठरवण्यासाठी, धार्मिक समारंभ आयोजित करण्यासाठी पंचांग एक मार्गदर्शक म्हणून काम करते. दिनांक 30 मार्च 2024. दिन शनिवार, शक संवत 1945 शुभकृत, मास फाल्गुन, पक्ष कृष्ण, चंद्र राशी वृश्चिक, तिथी पंचमी रात्री 9 वाजून 13 मिनिटापर्यंत, सूर्योदय सकाळी 6 वाजून 34 मिनिटांनी तर सूर्यास्त 6 वाजून 52 मिनिटांनी, ब्रह्ममुहूर्त सकाळी 5 वाजून 1 मिनिटांनी ते 5 वाजून 52 मिनिटांनी, चंद्रोदय रात्री 11 वाजून 21 मिनिटांनी तर चंद्रास्त उद्या सकाळी 9 वाजून 35 मिनिटांनी, नक्षत्र अनुराधा रात्री 10 वाजून 3 मिनिटापर्यंत, अभिजित मुहूर्त हा दिनाचा मध्यान्ह 12 वाजून 1 मिनिटापासून ते 12 वाजून 50 मिनिटापर्यंत, राहू काळ हा अशुभ काळ सकाळी 9 वाजून 19 मिनिटापासून ते 10 वाजून 52 मिनिटापर्यंत, यमगंड दुपारी 1 वाजून 59 मिनिटापासून ते 3 वाजून 32 मिनिटापर्यंत. माझा हा भाग आपणास आवडला असेल तर अवश्य लाईक करावे, शेअर करावे. धन्यवाद.